पाऊस जोराचा सुरू झाला आहे आणि अशा वेळी आहे ना गरमागरम अशी भजी खावीशी वाटते. कांद्याची पण मी आज कांद्याची भजी थोड्या वेगळ्या पद्धतीत दाखवणार आहे. त्याच्यात पालक घालणार आहे आणि जितकी माणसं असेल तितक्या माणसांसाठी किती कांदे वापरायचे, मिरच्या किती वापरायचे तेही मी ते सांगणार आहे. आणि तुम्हाला बघा 1 तास झाल्यानंतरही त्या भजीचा असा किती आवाज किती छान येतो, एकदम अजूनही ती कुरकुरीत आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. इथे मी एक जुडी पालक होतं ना त्यातलं अर्धं पालक घेतलं, ते निवडून स्वच्छ धुवून घेतलं आणि आता आपल्याला ते ना बारीक चिरून घ्यायचं. आता त्याच्यासाठी ना कांदे आहे ना, समजा 3 माणसं असेल तर 3 कांदे घ्या मध्यम आकाराचे आणि जसे माणसं वाढतील तसा एक कांदा वाढवा. तर इथे आता मी ना बारीक अशी चिरून घेणार, म्हणजे जो आपण भजी करतो ना खेकडा भजी त्याप्रमाणे बारीक चिऱ्या अशी मोकळी करून घ्यायची. पालक आणि कांदा एकत्र करून त्याच्यामध्ये 1 चमचा मी इथे मीठ घातलं. तुम्ही चवीनुसार मीठ घाला आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर ना त्याला असं पाणी सुटेल आणि त्याच्यानंतर इतर मसाले घालायचे. आता इथे मी पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा भरून मी इथे धणे पावडर घातले, त्याऐवजी तुम्ही कुटून धणे वापरा तरी चालेल. हे 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, पाव चमचा हिंग घेतला आहे, 1 चमचा इथे ओवा ना हातावर चुरून घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे जे आलं आहे ना ते मी अर्धा इंच घेतलं आहे. तसंच लसूण आहे ना इथे मी 7-8 पाकळ्या आणि हे सगळं किसून घेतलं. 3 तिखट मिरच्या बारीक चिरून घेतल्या. आता हे सगळं एकत्र करायचं. एकत्र केल्यानंतर ना त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. तर इथे मी 2 टेबलस्पून इतकं मी तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धा कप आधी सुरुवातीला बेसन पीठ घेतलं आहे. आता बेसन पीठ आहे ना हे आपल्याला हळूहळूच घालायचं आहे, कारण कांदा आणि जे पालकला पाणी सुटतं त्याच्यामध्ये आता तुमचा पालक आणि कांदा किती असेल त्याप्रमाणे बेसन पीठ लागतं. तर मी अजून आता अर्धा कप घेतलं, त्यातलं अर्धच घातलं सुरुवातीला आणि मला वाटलं तर मी अजून घालेन, मग थोडंसं अजून वाटतं आहे म्हणून मी अजून थोडंसं ते, म्हणजे टोटल आत्तापर्यंत मी 1 कप इतकं मी इथे बेसन वापरलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली भजी पडताना सुट्टी सुट्टी पडली नाही पाहिजे. आता मी इथे अजून पाव कप एवढं बेसन पीठ घातलेलं आहे आणि आता हे बरोबर झालेलं आहे, म्हणजे तुमची भजी तेलात सोडताना ना ती थोडी थोडी अशी पडली पाहिजे, अशी मोकळी मोकळी पडली नाही पाहिजे. तर आता मी इथे तेल आहे ना जे कडकडीत गरम केलेलं 2 चमचे घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामुळे तुमची भजी जी आहे ना ती कुरकुरीत होते. आता मिक्स केल्यानंतर तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि त्याच्यावर ही भजी सोडायची. बघा भजी घातल्या घातल्या त्याला बुडबुड येतात आणि जसजशी ती तळली जाते ना तसतसे ते बुडबुडे कमी होतात. आता आपल्याला ही भजी आहे ना एकदम मोठ्या गॅसवरही तळायची नाही आहे आणि एकदम मंद गॅसवरही नाही, कारण मंद गॅसवर जर तुम्ही भजी तळली तर ती जास्त तेल शोषून घेईल आणि भजी तेलकट होईल आणि मोठ्या गॅसवर जर तळली तर ती आतून कच्ची राहील. त्यासाठी आपल्याला हे जी भजी आहे ती मध्यम गॅसवरच आलटून पलटून सगळ्या बाजूने तळून घ्यायची आहे. आता भजी आतूनही झाली हे कसं समजायचं, तर आपोआप आहे ना जे बुडबुडे सुरुवातीला मोठे मोठे होतात असतात ते आपोआपच ते एकदम कमी होऊन जातात, म्हणजे आणि आपली भजी लालसर अशी होते. तर आता ही भजी माझी झालेली आहे तर मी काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण दुसरी बॅच आहे ती घालून घेऊया. तुम्हाला दिसतच असेल भजी किती कुरकुरीत बघतानाच ती दिसते. तर पुन्हा आता मी दुसरी भजी ह्या तेलामध्ये सोडते आहे आणि ती चांगली तळून घेते. आणि आता ही जी भजी आहे ती अर्धवट झाली की याच्यात ना थोड्या मी मिरच्या पण घालणार आहे. आता बघा थोडीशी भजी भाजायची बाकी होती, तर मी याच्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्यामध्ये थोड्याशा चीर करून घेतली आणि मग घातली, नंतर त्या अशाच टाकल्या तर त्या फुटतील आणि तेल उडेल. त्याच्यासाठी थोड्याशा त्या चिरून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये तळायचं, त्यामुळे भजीलाही थोडासा त्या तिखटपणा लागतो आणि भजी छान लागते. आता ही भाजी माझी तळून झालेली आहे आणि अशाप्रमाणे ही भजी तुम्ही करून बघा. ही भजी आहे ना जवळजवळ 1 तास या भजीला आहे ना तशीच्या तशी कुरकुरीत जाते, काही होत नाही आणि एक चवीला तर खूपच छान लागते. तर तुम्ही ही भजी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका.